हां, निगेटिव्ह कॅरेक्टर करायचं होतं ना, विलन करायचं होतं ना, कर आता. मयुरी बरेचसे तिचे प्लॅन्स फ्लॉप करते आणि मग त्यांचे जे काही ते मोमेंट्स आहे ते यामिनीला अजिबात आवडत नाहीये. स्विच ऑन स्विच ऑफ करतात आणि ती एनर्जी मला आवडते. कधीतरी आपण पण शिकलं पाहिजे अँड दे आर लाईक व्हेरी कॉन्फिडंट अबाउट देमसेल्फ. सीन चांगला नाही झालं तर मला रडू यायचं, मला वाईट वाटायचं, मग 2 दिवस मी त्यातच. तू एवढी नको राहूस, होईल ग्रॅज्युअली. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी यामिनी म्हणजेच अभिनेत्री दीप्ती केतकर. ताई, कशी आहेस? मी एकदम मस्त आहे अंकिता. तू कशी आहेस? मस्त. बरं ताई, मालिकेत तरी तू फार छळतेस राजवीरला किंवा मयुरीला, तर प्रेक्षकांचं असं म्हणणं की किती छळणार. त्याविषयी एकंदरीतच मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांकडून. तर आत्ता जो ट्रॅक चालू आहे त्याबद्दल तू काय सांगशील? ऐक ना अंकिता, सगळ्यांना माहिती आहे की मी मालिकेत सगळ्यांना छळते. मग कोणाला छळत नाही असं होत नाही. राजवीरला, मयुरीला, बिचाऱ्या माझ्या गॅरीला म्हणजे माझा मुलगा असूनही, आजीला, मिठूला, बोलपटला, आमची मधुमालती आहे तिला, आय थिंक सगळ्यांना, आणि रणशिंगे, काही रणशिंगे म्हणजे आबा रणशिंगे आणि ह्यांना तर सगळ्यांनाच छळते. आत्ता ना पण अंकिता मला मजा येते करायला. म्हणजे जेव्हा मालिका चालू झाली आणि तेव्हा इट्स मज्जाबरोबर जेव्हा माझं बोलणं झालं होतं तेव्हा असं झालेलं की हां, बघूया काय होतं आहे आणि धमाल करू. पण एका वेळेनंतर ना जरा दडपण येत होतं नो जे काय, कारण तो मुळात आपला स्वभाव नसतो ना. पण मग त्यानंतर ते आता इम्बाईब झालं आहे की हां, ही यामिनी आहे. आणि सर म्हणतात हां, निगेटिव्ह कॅरेक्टर करायचं होतं ना, विलन करायचं होतं ना, कर आता. सो आत्ता मज्जा येते आणि आत्ता इतकं इंटरेस्टिंग घडतं आहे ना मालिकेत. म्हणजे सो खूपच धमाल येते सेटवर करताना पण. बरेचसे नवीन कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस होत आहेत. सो म्हणून मजा येते करायला. बरं ताई, मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतो आणि इतकं 12-12 तास तुमचं शूटिंग असतं, त्या कॅरेक्टरमध्ये असता तुम्ही. त्यामुळे जेव्हा बिहाइंड द कॅमेरा तुम्ही तुमचं लाईफ जगत असता तेव्हा कधी असं झालं का की तू तिथे यामिनीसारखं चुकून काहीतरी डायलॉग बोलली आहे किंवा ते रिफ्लेक्शन आलं आहे, असं कधी झालं आहे का? कॅरेक्टरचा कधी पर्सनल आयुष्यावर परिणाम झाला आहे का? हो, अगदी झालं आहे, अगदी होतंच. कारण आपण तसंच जगतो. जरी मुळात स्वभाव नसला पण तरी आहे ना ती टोन, ती ॲक्सेंट किंवा बोलण्याची पद्धत नॉर्मली मी म्हणजे हो का, अच्छा, थँक्यू, हे ते मी आता स्टॉप केलं अंकिता तसं म्हणायला. म्हणजे प्रत्येक वेळेला असं होत नाही पण कॉन्शियसली मी तसं ट्राय करते. कारण रोज आम्ही शूट करत असतो, बऱ्यापैकी रोज शूट करत असतो म्हणजे. आणि ते तसं केलं नाही ना तर मग सीन करताना ना ती दीप्तीची झाक येते किंवा असं होतं. आता कसं ते कॅरेक्टर एकदम घुसलं आहे अंगात. तर म्हणजे घरी कधीतरी बोलताना माझ्या मुलीलाच मी बोलताना असं बोलते की हॅलो, काय, चल जा तिकडे. मी नॉर्मली काय ग मायरा, जा ना तिकडे, असं करायचं. ती असं पटकन मला म्हणते की हॅलो, यामिनी आली का आई तुझ्या अंगात, असं. तर ते होतं ग, ते कधी कधी असं होतं. पण ताई, या मालिकेत ना तुझे लुक सुद्धा खूप सुंदर असतात, साडी वगैरे असते. पर्सनली तुला किती साड्यांची आवड आहे? प्रचंड. तू माझे कुठल्याही फंक्शन्स ना किंवा कुठेही तू माझे इंटरव्ह्यूज ना, तू माझं लूक बघितलं तर मी नेहमी साडीमध्ये असते. मी कम्फर्टेबल आहे साडीमध्ये. आणि असं नाही की मी आत्ता नेसायला लागले ती. म्हणजे जेव्हा एकदम स्टार्ट केलं ना करिअर, तेव्हा पण कुठल्या फंक्शनला जायचं असेल ना तर तेव्हापासून मी साडी, म्हणजे मी शारदा राजे करत होते एका चॅनलवर, एक कॅरेक्टर होतं, तर तेव्हापासूनच मी साड्या नेसते. बिकॉज ते क्लासी दिसतात, ते छान वाटतं, ट्रेडिशनल पण वाटतं, प्लस क्लासी आणि मासेसना पण आवडतं. बरं ताई, नुकताच आम्ही मालिकेचा प्रोमो पाहिला, त्यामध्ये मयुरी तिची नोकरी सोडणार आहे असं काहीतरी आहे आणि तर राजवीर आणि मयुरीचं प्रेम कुठेतरी घट्ट होत जाते. त्यामुळे जेव्हा ते दोघे एकत्र येतील तेव्हा यामिनीची काय भूमिका असेल? खूपच चिडचिड होईल तिची, म्हणजे होतेच आहे. दीप्ती म्हणून आता मालिकेमध्ये जे काही चालू आहे ना ते बघायला मला छान वाटतंय. कारण ते जवळ येत आहेत, लांब जात आहेत, जवळ येत आहेत. तर ते सीन्स इतके छान कोरिओग्राफ केले जात आहेत सरांकडनं आणि हे दोघंही इतकं छान करत आहेत. पण यामिनीची तर फुल चिडचिड होते. कारण मयुरी बरेचसे तिचे प्लॅन्स फ्लॉप करते आणि मग त्यांचे जे काही ते मोमेंट्स आहे ते यामिनीला अजिबात आवडत नाही आहे. आणि ती प्लॅनवर प्लॅन करते की काय करायचं आता, मयुरीला कसं फसवायचं त्यासाठी. तू सुद्धा अजूनही यंगच आहे, पण तरी सुद्धा मला असं विचारायचं की बऱ्यापैकी यंग ब्रिगेड आहे मालिकेमध्ये. अजिंक्य झालं किंवा जान्हवी झाली, तर या यंग कलाकारांबरोबर काम करताना तुला किती मजा येते, किती एन्जॉय करतेस? मी तर म्हणेन अजिंक्य आणि जान्हवी मोठे झाले. त्यांच्यापेक्षा आमच्याकडे 20, 18, 19, 20, 21, 22
हे तरी 26 आणि 30-31 आहेत, पण ते तर दे आर लाईक 20, 21, 22, 23 ह्याच्यापेक्षा पुढे. इनफॅक्ट इवन आमचं क्रू आहे ना, म्हणजे आता मेन डिरेक्टर आणि कॅमेरामॅन सोडून त्यांचे असिस्टंट हे पण सगळे फार यंग आहेत. सो मज्जा येते त्यांच्याबरोबर काम करताना. त्यांच्या अंगात ना एक इनोसेन्स नाही म्हणणार, इनोसेन्स माझ्यात असेल, पण त्यांच्या अंगात एक एनर्जी, एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आहे आणि लाईफकडे बघण्याचं त्यांचं दृष्टिकोनच वेगळं आहे. म्हणजे आता काम केलं, आता बाहेर आलो ना, मग आता मजा करायची. सो माझं तसं नाही, आय जस्ट फॉलो दॅट. मग त्यातच मग बसा, मग सीन बरोबर बसा, स्क्रिप्ट बरोबर बसा, असं नाही. सो स्विच ऑन स्विच ऑफ करतात आणि ती एनर्जी मला आवडते. कधीतरी आपण पण शिकलं पाहिजे. अँड दे आर लाईक व्हेरी कॉन्फिडंट अबाउट देमसेल्फ. म्हणजे आपण जे करतोय ते बरोबर आहे. समोरच्याने आपली चूक सांगितली, आपण ते ऐकलं, आपण ते केलं, आपल्याला जमतं तेवढं करायचं. म्हणजे मला एकाने सांगितलेलं की डोंट बी हार्ड ऑन युअर सेल्फ दीप्तीताई. एवढं कळतंय तुला? कारण सीन चांगला नाही झालं तर मला रडू यायचं, मला वाईट वाटायचं, मग 2 दिवस मी त्यात. तर एवढी नको राहूस, होईल ग्रॅज्युअली. ते जे ॲटिट्यूड आहे ना, ते मला आवडतं ॲक्च्युली. तुमचा सगळ्यांचाच अभिनय फारच छान आहे, नो डाऊट. पण तुला पर्सनली अजिंक्य किंवा जान्हवी या दोघांपैकी कुणा सीन्स करायला जास्त मज्जा येते? एक कठीण प्रश्न आहे गं. दोघंही जान्हवी जरी नवीन असली तरी ती म्हणजे कसं आहे, ते गिव्ह अँड टेक चांगलं आहे आमच्या दोघांचं. ऑफकोर्स अजिंक्य आणि माझंही गिव्ह अँड टेक खूप चांगलं आहे. अजिंक्य एक उत्तम कलाकार आहे, म्हणजे मला त्याची सीन्स बघायला आवडतात. अँड जान्हवी इज ऑल्सो ग्रोईंग, शी इज इम्प्रूव्हिंग आणि छान करते ती आता. सो मी असं नाही म्हणणार की मला कोणाबरोबर करायला आवडतात मला दोघांबरोबरही करायला. कारण दोन्हीही एक वेगळे टोक आहे माझ्यासाठी सीन करण्याचे. हा माझा मुलगा दाखवला आहे, ज्यात मला असं खूप इमोशनल आणि जेन्युइन दाखवायचं आहे. मग तो फिरल्यावर परत मला नालायकपणा पण दाखवायचा आहे. आणि हिच्याबरोबर तर आहे, पण जान्हवी जेव्हा मयुरी म्हणून नाही, पण भाऊसाहेब म्हणून येते ना, तेव्हा मला ते सीन्स करायला आवडतात तिच्याबरोबर. म्हणजे आत्ता पण आमचे, तू आलीस तेव्हा आमचे काही सीन्स होत होते, ते इतके मस्त होते की राजवीर सांगतो की लक्ष ठेव तू आईवर, असं भाऊसाहेबला सांगतो, म्हणजे बॉडीगार्डला सांगतो. सो बॉडीगार्ड आणि माझे सीन्स मला करायला आवडतात, कारण ती अशी एकदम चार्ली चॅप्लिनसारखी क्यूट दिसते ती, आणि तिचे एक्सप्रेशन्स आणि त्यात मी जागवणं आणि हे करणं खूप इरिटेटिंग वाटतं, पण आम्हाला मजा येते. ते मला करायला आवडतं. ऑफ स्क्रीन तुझा या दोघांबरोबर बॉन्ड कसा आहे? धमाल मजा मस्ती सेटवर सुरू असते का? हो, अगदी सुरू असते. फुल यंग ब्रिगेड आहे आमच्याकडे, तर मज्जा असते. अजिंक्य इज अ व्हेरी स्वीट गाय आणि खूपच ओबिडियंट आणि काय वेल मॅनर्ड आहे तो. म्हणजे त्याला काय बोलायचं, कोणाशी कसं बोलायचं, किती रिस्पेक्ट द्यायचं हे त्याला माहिती आहे, आणि मला आवडतं हे सगळं केलेलं. आणि खूपच सिन्सिअर आहे. त्याच्याकडनं कधीतरी त्याच्या डाएटच्या बाबतीत आणि सगळ्या, ही इज ऑलवेज वेल प्रिपेअर्ड इन हिज वर्क. आणि जान्हवी पण तितकीच गोड आणि छान आहे. शी हॅज लॉट टू लर्न, बट शी इज लर्निंग. आणि सेटवर आम्ही असताना आहे ना, म्हणजे आत्ता तो बॉन्ड ग्रो होतो, एक 7-8 महिने झाले आहेत. सो मी सगळ्यांपेक्षा फार कमी असते सेटवर, पण जेव्हा असते तर आयदर माझ्या सीनमध्ये असते किंवा ह्यांच्याबरोबर असते, कारण माझं जान्हवी आणि अजिंक्य ह्यांच्याबरोबरच सीन्स असतात. सो दोघांबरोबरही मजा तर येतेच, आणि दोघंही उत्तम कलाकार आहेत आणि खूप सिन्सिअर आहेत. इवन जान्हवी फॉर हर तिचं पहिलं असूनही ती फार सिन्सिअर आहे आणि डेडिकेटेड आहे. सो शी इज गोइंग टू गो अ लाँग वे. नाही, पण मालिकेत आता नवीन एंट्री झाली आहे, सई कल्याणकरची एंट्री झाली, तर तिच्या भूमिकेबद्दल काय सांगशील, किंवा तिचं आणि तुझं काही असणार आहे का ऑन स्क्रीन? ऑफकोर्स असणार आहे. मीच आणणार आहे तिला, किंवा मीच आणते तिला, ते प्रेक्षकांना कळेलच. आणि जो हे तिच्या कॅरेक्टरचं नाव आहे. आणि मला तिची स्टाईलच आवडली. मुळात जेव्हा ती लुक टेस्टला आली आणि मी बघितलं, एकतर सई खूप गोड आहे आणि त्यात शी इज वेल मेंटेन्ड. सो तिचे ते कपडे आणि पेहराव, म्हणजे राजवीर मयुरी, आणि मयुरीच्या एकदम ऑपोजिट ही जो आहे. म्हणजे माझे आणि तिचे खूप इंटरेस्टिंग सीन्स असणार आहे. आणि कसं आम्ही काय अजून प्लॅन करतो, ती मला हेल्प करणार. त्यात तिचं एक असं बबलीनेस आणि अल्लडपणा, आणि कधी मूर्खासारखं वागते ती, असं सगळं. पण ते ओव्हरऑल ते कॅरेक्टर जुळून छान आले. म्हणजे ते कॅरेक्टरिस्टिक्स खूप छान जुळून आले त्या कॅरेक्टरचे, आणि मजा येईल प्रेक्षकांना बघताना. आणि मग त्यानंतर मयुरीची कशी तडफड होते आणि ती कशी जेलस फील करते, ऑफकोर्स ना, कारण प्रेम ग्रो व्हायला काहीतरी हवं आहे ना. सो मजा येणार आहे. थँक्यू सो मच ताई, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. खूप चांगला प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांकडून मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू अंकिता, थँक्यू सो मच.
मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.